कुर्ला बस अपघाताच्या चौकशीसाठी बेस्टकडून आता समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि मुख्य वाहतूक व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेमध्ये ही समिती गठीत करण्यात आल्याचं कळतंय। मृतांच्या नातेवाईकांना बेस्टकडून तातडीची 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। जखमींवरील उपचाराचा खर्च महापालिका आणि बेस्ट मार्फत केला जाणार आहे। आपण पाहिलं काल 9:30च्या सुमारास हा बस अपघात झाला। त्यामध्ये आतापर्यंत 7 जणांचा बळी गेलेला आहे। 7 मुंबईकरांचे बळी गेलेत आणि आतापर्यंत 49 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। मात्र आता कुर्ला बस अपघाताच्या चौकशीसाठी बेस्टकडून समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। ही समिती कशी काम करते ते सुद्धा पाहावं लागणार आहे। मुख्य वाहतूक व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेमध्ये समिती गठीत करण्यात आली आहे। मोरे नामक जो आरोपी आहे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ड्रायव्हर चालकावर दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्याकडून आणखी चौकशी होईल। मात्र व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेमध्ये समिती गठीत करण्यात आलेली आहे। जवळजवळ 49 जण अजूनही रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। जे मृत आहेत त्यांना 2 लाखांची मदत सुद्धा करण्यात आली आहे।